आमदार रोहित पवारांनी राज्यसभा खासदार आणि वकील अभिषेक मनु सिंघवींची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघाताबाबत चर्चा झाल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संदीप शेळकेंचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेसचे नेते रोहित टिळक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। रोहित टिळक आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती। तो पोंद वृक्षतोड विरोधामध्ये 12 तारखेला आंदोलन होणार। आंदोलनाला सर्वांनी हजेरी लावली। सयाजी शिंदेंचं आवाहन, आपल्या पुढील काळासाठी झाड आणि ऑक्सिजन महत्त्वाचे घटक असणार। सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। अहिल्यादेवी होळकरांचं नाव पुसून अजितदादांचं नाव देणं योग्य नाही। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य, एखाद्या योजनेला किंवा कारखान्याला शरद पवारांचं नाव असेल तर ते पुसून अजितदादांचं नाव द्यावं। नवनाथ वाघमारेंची टीका। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्या दालनामध्ये बैठक। मराठी शाळा बंद होण्यासंदर्भात शिक्षकांसोबत बैठक। मनपाची मराठी शाळा बंद होणार नाही अशी सकारात्मक भूमिका। राजश्री शिरवाडकर यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जल मिशन जीवनची मुदत वाढवण्यात आली। डिसेंबर 2028 पर्यंत जलजीवन मिशनला मंजुरी। ग्रामीण भागात सुरक्षित आणि शाश्वत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेला मुदतवाढ। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी रिपब्लिक ऑफ मॉरिशसचा हाय कमिशनर शीलाबाई बापू यांनी भेट घेतलेली आहे। दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांबाबत चर्चा झाली। गोदावरी नदीतील चपला फेकीच्या घटनेनंतर पुरोहित संघाकडून उदक शांती करण्यात आली। रंगपंचमीच्या दिवशी गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात चपला फेकण्यात आलेल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती म्हणून प्रतिभा चव्हाण आगलावे यांची निवड झाली। प्रतिभा चव्हाण पहिल्याच प्रयत्नामध्ये पंचायत समितीवर गेलेले आहेत। प्रतिभा चव्हाणांची स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ओळख आहे। धुळे जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक दत्ता देवगावकर यांचं निलंबन करण्यात आले। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। तर डॉक्टर रवींद्र सोनावणे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे। तर पुण्याच्या भोरमधील नाझरे गावच्या यात्रेमध्ये सोंगांची अनोखी परंपरा आहे। होळीनंतर सलग 7 दिवस श्री भैरवनाथ देवाची ग्रामस्थांकडून सेवा केली जाते। तर नाला साफ करताना विषारी वायूमुळे 4 कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर झाली। अहिल्यानगरच्या श्रीरामपूलमधील ही धक्कादायक घटना आहे। सर्व सफाई कर्मचाऱ्यांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू। पालघर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी आणि लेनिनवादी पक्षाकडून शिमगा मोर्चा काढण्यात आलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्यावरून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। तर अमरावतीत पुन्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा महायलगार मोर्चा पाहायला मिळतोय। भर उन्हामध्ये वृद्ध शेतकरी मोर्चात सहभागी झाले। प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याचा सरकारला विसर पडला। भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित आहे। शिक्षकांची पदभरती करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या सभापतींसह सदस्यही साखळी उपोषणाला बसले।